मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो आणि बोलतोय कॉम बॉक्समध्ये रोशन पाटील यांचा आभार. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. तर प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम. राहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन. यस, तर शिवकरचे सन्माननीय RD पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे होतोय या व्यासपीठावरती. यस, धन्यवाद. तर बोलूया आपण सामन्याकडे. ऐकूया आवाज रोशन पाटील यांचा. चला, पहिली सलामीची जोडी पुढे मार्गस्थ करायची आहे. कुठल्या प्रकारे वेळ न दवडता तात्काळ खेळ आपण सुरू करतोय. जिथे SBCC उमरोली कर्जत परिभागातून हा संघ इथे बिलॉंग करतो आणि या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल स्वर्गीय अभिप्रतिष्ठान, संग्राम 11 सानवी स्पोर्ट्स नितळस. या दोन संघांदरम्यान ही सर्वात मोठी आपल्याला भिडत पाहायला मिळेल. सद्यघडीला या रॉयल मंचकावरून रायगड OBC सेलचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथ शेठ चांगो देशेकर चिंद्रनगाव यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी अतिशय वंदनीय पाहायला मिळते. चला, पहिली सलामीची जोडी पुढे मार्गस्थ करायची आहे. त्याचनंतर नुकताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्य असं विजय महोत्सव आपण पाहिला, ज्यामध्ये कमलाताई एकनाथ देशेकर यांचं कमल आपण फुलताना पाहिलं. या परिभागामध्ये विकासाचा झंझावात नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि प्रकल्पग्रस्तांसाठी नेहमीच एक उत्तम भूमिका आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतो, अशा सन्माननीय कमलाताई एकनाथ देशेकर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर बूथ कमिटी अध्यक्ष चिंद्रनगाव सन्माननीय अनंत शेठ कडू असतील, ग्रामपंचायत उपसरपंच नरेश सोनवणे असतील आणि त्यानंतर सन्माननीय सरपंच महोदय एकनाथ शेठ पाटील चिंद्रनगाव यांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. उपसरपंच नरेश सोनवणे असतील, एकनाथ शेठ मुंबईकर असतील, बाबू शेठ आपले मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर KP कोंडराम पाटील, पोलीस पाटील चिंद्रन आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर अगदी एकनाथ शेठ देशेकर यांच्या निवडणुकीमध्ये KP असतील, नरेश शेठ असतील, अनंत शेठ असतील, बाबू शेठ असतील यांची एक मोठी भूमिका होती. त्यानंतर अगदी A1 जोडी परेश शेठ पाटील असतील आणि त्यानंतर प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून वल्लभमध्ये एक मोठी भूमिका साकार झाली, ज्यामध्ये अंकुजी पाटील यांचे बहुमूल्य योगदान आपण सातत्यानं पाहिले. चला, स्पीडली खेळायचे. अतिरिक्त वेळ न घेता आपण तात्काळ लढतीला आपण सुरुवात करतो. दमदार लढतीचा आगाज आहे. दोन्ही संघनायकांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जातील. 14 मार्चला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अगदी 19 मार्चला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड तुम्हाला अनुभवता येईल. मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा अंतिम रात्रीमध्ये मिनी वानखडे मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला फेरफटका मारताना पाहायला मिळतील. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि आता काही क्षणार्धात टाळ्यांच्या गजरानं या लढतीला होती सुरुवात, जिथे सामना पाहायला मिळतो नितळस बनाम उमरोली कर्जत. एक बिग बॅटल या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला होता टीम नितळसनं. पहिलाच बॉल फर्स्ट स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्टली हिट, बॅकअप चांगलं राहिलं नितळस संघाकडून. पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. कर्जत उमरोली परिभागातील हा संघ पाहायला मिळतो. शरद बुन्नाटे आणि याच्या साथीनं अगदी भावेश लोंगले ही पहिली दमदार सलामी जोडी. अगदी विख्यात खेळाडू या लढतीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. अगली पेशकश, काउंटर अटॅकिंग बाणा हा गोलंदाज अतुल काटेच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलंय. अतुलनीय कार्य या खेळाडूच्या माध्यमातून आपण होताना पाहिले. पहिल्या 2 चेंडू गणिक या गोलंदाजाची दहशत, त्याचा दरारा, अगदी वरचढ ठरणारी गोलंदाजी या गोलंदाजाकडून साकार होताना पाहायला मिळते. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती पिबनचं पहिलं षटक या गोलंदाजाला उत्तमरित्या हाताळायचं. कव्हर पॉईंटच्या डोहीवरून फटका दागण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहिलं आणि तत्वर अगदी जलद गतीनं या 2 धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच
महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले आणि तीच भूमिका सद्य घडीला उमरोली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे शरदच्या साथीनं भावेश लोंगले हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, स्लोअर चेंडू सफर केलाय. उत्तमरित्या हा चेंडूची आपण सफर पाहिली. पहिले 4 चेंडू जर पाहिले तर फक्त आणि फक्त 3 धावा या गोलंदाजाकडून सफर होताना पाहायला मिळत आहेत. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्यामध्ये नेहमीच पठाईत असलेला खेळाडू, अतुलनीय कार्य ज्याने नेहमीच साकार केले गोलंदाजीच्या माध्यमातून, ज्याचं आपण नेहमीच वादळ पाहिले, असा अतुल काठे याही लढतीमध्ये ती दहशत प्रस्थापित करतोय. हो, काउंटर अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहिलं, परंतु लेंथमध्ये बिघाडी आहे. आलेला पहिला वाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे चढली जाते. याही धावा उत्तरार्धामध्ये काहीशा पोषक असतात. जेव्हा खेळाच्या पहिल्या अंकामध्ये धावा बनत नसतात तेव्हा सन्मानजनक धावसंख्येसाठी याही धावसंख्येचं महत्त्व हे खूप वेगळं असतं आणि तीच धावसंख्या इथे स्कोर कार्डवरती जोडली जाते. 4 धावसंख्येवरती इथे दरमजल पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल साकार होत असताना अगदी तीक्ष्ण धारदार गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून आखण्याचा हा सर्वतोपरी आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतो. तिथे या गोलंदाजाला अगदी यशही प्राप्त झाले. यशाची यशोगाथा गाठत असताना हा गोलंदाज 4 चांद लावण्याचं हे कार्य या खेळाडूच्या माध्यमातून साकार झाले. 4 धावा धावपटलावरती आहेत. अगदी धारदार गोलंदाजी आहे. फलंदाजीला डोकं वर काढू दिलं जात नाहीये, इतका दमदार बाणा हा गोलंदाजाने इथे साकार केलाय. ओहो, अगदी रांगडा स्थितीमध्ये या गोलंदाजीचं आपण आकलन पाहिलं. आलेला अजून एक डॉट बॉल हा दहशतीवर्धकच पाहायला मिळतो, जिथे पिवनचं पहिलं षटक हे समाप्त झाले आणि धावफलकी जर धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत बिनगडी बाद. एकूण धावा 4. तर याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खुटारकर वल्लभ यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर कोलवडीचे सन्माननीय गुरुनाशेठ भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि कोलवडीचे उपसरपंच माजी उपसरपंच सन्माननीय दिनकर शेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी पाहुणा वर्ग या स्पर्धेला इथे एन्जॉय करतो. दिशा प्रगतीची, हमी विकासाची आणि नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या परिभागामध्ये आपण विकासाचा झंझावात पाहतो. हॅलो, तर आपण इथे सन्मानाकडे वळणार आहोत, कारण पाहुण्यांना पुढील कार्यक्रमासाठी नक्कीच जायचं आहे. तर जिल्हा परिषदेच्या सदस्य सौभाग्यवती कमलाताई एकनाथ देशेकर, मी ताईंना विनंती करेन की ताई या आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचे आहेत. नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथ देशेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी उपसरपंच चिंद्रन अनंता कडू साहेब, त्याचबरोबर उपसरपंच सन्माननीय चिंद्रनचे नरेश सोनावळे साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते सन्माननीय बाबूशेठ मुंबईकर आणि सन्माननीय पोलीस पाटील चिंद्रन कोळणीराम पाटील या सर्व मान्यवरांचं इथे आगमन झालं आहे आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. आणि खऱ्या अर्थाने आज जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य कमलाताई एकनाथ देशेकर इथे उपस्थित झालेल्या आहेत. कारण एक मोठी जिम्मेदारी आज त्यांच्या खांद्यावरती आलेली आहे. महिलांसाठी एक जबरदस्त नेतृत्व कमलाताई यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर साहेबांचं खूप मोठं नाव आहे. देशेकर साहेब, तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान सन्माननीय स्पर्धेचे शिल्पकार परेश शेठ पाटील आणि त्याचबरोबर अंकुश शेठ पाटील आहेत, आमचे गायक कलाकार सन्माननीय सम्राट पाटील यांच्या शुभास्ते आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील पी.के. शेठ यांचं देखील इथे आगमन, त्यांच्या शुभास्ते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथ देशेकर साहेबांचा सन्मान होतोय. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
यांचा आपण येथे सन्मान करतोय. माजी सरपंच चिंद्रन, ह्यास विद्यमान सरपंच सन्माननीय चिंद्रनचे एकनाथ शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा हा सन्मान होतोय. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये हा सन्मान सोहळा सध्या इथे सुरू आहे. संजोग पाटील देखील आलेले आहेत. संजोग, तुमचं देखील स्वागत आहे. आपण सन्मान इथे करतोय. चिंद्रन गावचे सन्माननीय सरपंच आदरणीय एकनाथ शेठ पाटील यांचा हा सन्मान होतोय. त्याचबरोबर उपसरपंच चिंद्रन सन्माननीय नरेश सोनावळे. ओके, धन्यवाद. आपण सर्व आलात त्याबद्दल आपलं शब्द सुमनाने आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. वेळात वेळ काढून आपण सर्वजण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक आमचे प्रभाकर शेठ पाटील त्याचबरोबर परेश शेठ पाटील यांच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अगदी सर्वांना सोबत घेऊन परिवर्तनाचा संकल्प आखणारे सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या आयोजकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक इथे आभार व्यक्त केलं जाईल. वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या सन्माननीय सौभाग्यवती कमलाताई देशेकर आपले मनपूर्वक स्वागत. आणि तात्काळ आता लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. अगदी आज सायंकाळपासून पाहुण्यांची रेलचेल या रॉयल मंचकावरती आपल्याला पाहायला मिळते. अशा या दमदार पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल, जिथे धावफलकी धाबा जर पाहिल्या तर सध्या घडीला 9 पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती प्रमोद पावशे या गोलंदाजाचा वापर आहे. अलीकडे चौकार, त्यानंतर विकेटचं बदन, त्यानंतर एक सिंगल रन्स आणि सध्या घडीला खराब कार्य राहिलं. तत्वर जलद गतीने ही धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळते. या षटकागणिक वेगवान धावा बनवण्याचा मनसुबा पाहायला मिळतो. हॅलो, तर याचबरोबर सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कमलाताई देशेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद एकनाथ शेठ देशेकर साहेब. प्रमोद पावशे हा गोलंदाज सध्या घडीला गोलंदाजीच्या बोल्यावरती लसित मलिंगा स्टाईल, त्याची ती गोलंदाजी, त्याची ती ॲक्शन आणि सध्या घडीला राहुलच्या माध्यमातून तितकंच चांगलं यशस्वी रक्षण. आणि इथे पाहू शकाल लागलेला हा दुसरा करारा दे धक्का, फलंदाज बाद होतोय भावेश लोंगले. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे एका खेळाडूला मात्र माघारी परतावं लागतं. एकूण 13 धावा पुस्तकावरती 2 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. अगदी 2 फलंदाज शरद असतील, त्यानंतर भावेश लोंगले या फलंदाजांना स्वस्तात माघारी परतवण्यामध्ये हे यश प्राप्त झाले. मी तर म्हणेन या षटकागणिक लसित मलिंगा म्हणून ज्याची आपण दमदार कार्यप्रणाली पाहिली असा प्रमोद पावशे विख्यात गोलंदाज आहे. आणि समोरील संघ सुद्धा तितका तगडा आहे, जो कर्जत परिभागातून बिलॉंग करतो. SBCC उमरोली कर्जत या नावानं या संघाचा आपण डंका पाहतो. आणि या परिभागामध्ये आल्यानंतर याही संघाला चांगला खेळ इथे साकार करावं लागेल. जेव्हा नाविन्यपूर्व खेळ करण्याच्या जोशात एखादा संघ असतो, एक नवीन भागामध्ये खेळत असतो, त्याला एक वेगळ्या उमेदीने खेळायचं असतं. तर वलभगावचे सन्माननीय भरत पाटील साहेब इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर बबन पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती. आणि कोलवडी गावचे बालाराम आगलावे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला जॉईन होताना पाहायला मिळतो. आमचे मुख्य गुणलेखक सुधीर अगलावे सरांचे पिता असतील सन्माननीय बाळरामजी अगलावे कुलवाडी गाव यांचे शुभागमन झाले. आपलंही मनपूर्वक स्वागत. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 13 धावा 2 गडी बाद ही स्थिती आहे. ओहो, इथे पाहू शकाल लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. लागलेला अजून एक तिसरा करारा दे धक्का आणि इथे फलंदाज बाद होतोय.
उमरोली कर्जत संघाचा फलंदाज इथे बाद झालाय. रत्नदीप लोंगले बॅक टू द पॅव्हिलियन. दमदार झेल आपण पाहिला निश्चितच. अगदी अलीकडे राहुलच्या माध्यमातून अगदी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आर्यन काठेला पाहिला. त्यानंतर रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता एक हनुमंत उडी पाहिली आपण राहुल काठेच्या माध्यमातून. अगदी यंदा सर्रास ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये विकेट किपर ग्लोव्ज परिधान करताना आपण पाहिले. मागच्या काही हंगामांचा विचार केला तर सुधीर सर ओपन टुर्नामेंटमध्ये विकेट किपर ग्लोव्ज परिधान करताना पाहिले, परंतु ग्रामीणमध्ये यंदाच्या हंगामामध्ये सर्रास सर्व विकेट किपर ग्लोव्ज परिधान करतायत आणि त्याचा फायदा हा सर्रास झालाय. हे अनेक स्पर्धेमध्ये पाहिले, परंतु इथे फायदेशीर गोलंदाजी विरोधात तितकीच धाकड फटकेबाजी आखत असताना हर्षवर्धित करणारा हा फटका हर्ष लंगळेच्या बॅटमधून षटकार. हे फटके यायलाच हवे. अलीकडे पहिल्या 2 षटकांदरम्यान गोलंदाजीच्या माध्यमातून वरचढ ठरणारी कामगिरी ही साकार होताना पाहिली, परंतु आता आर्यन काठेला आता टार्गेट केलंय फलंदाजी करणाऱ्या उमरोली या संघाच्या माध्यमातून. कर्जत परिभागातून हा संघ आज लांबून पनवेल परिभागामध्ये बिलॉंग करतो आणि आज काहीसं दडपण परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत या संघाला उत्तमोत्तम कामगिरी ही साकार करायची आहे. समोरील संघ सुद्धा तितका धाकड आहे. या परिभागामध्ये यंदाचं हंगाम स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 सानवी 11 नितलस या संघाच्या माध्यमातून गाजले. सन्माननीय शैलेश शेठ पावशे असतील आणि त्यानंतर सचिन शेठ पाटील तोंडरेगाव या A1 जोडीनं नेहमीच एक आर्थिक पाठबळ या नितळस संघाला दिले. याही A1 जोडीचं पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. हो, प्रत्येक चेंडूगणिक प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये उमरोली या संघाचे विकेट कोसळत आहेत. नुकताच काहीसा दमदार वार करणारा हर्षल लोंगले हाही खेळाडू घेतोय आता माघार. हंगाम जर पाहिलं तर दमदार राहिले गोलंदाजीसाठी. तर वल्लभगावचे सन्माननीय किरण फडके इथे आलेले आहेत, तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय किरण फडके, त्याचबरोबर सन्माननीय प्रमोद पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वल्लभचे ग्रामस्थ जर इथे कोणी आले असतील तर आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये गोलंदाजांचा आपण बोलबाला पाहिलंय. अगदी 5 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक संपन्न केली आहे. त्यामध्ये सतीश आगलावे जो कोलवाडीचा गोलंदाज आहे, ज्यानं एका ओव्हरमध्ये 5 फलंदाजांना बाद केले. अशी दमदार ही खेळपट्टी आहे. अगदी फलंदाजीसाठी पोषक आहे आणि त्यानंतर अगदी गोलंदाजीसाठी सुद्धा पोषक पाहायला मिळते. चौकार हॅट्रिक सुद्धा पाहिली जी ते टेंबोड्याच्या आदित्य भोईरच्या नावे. अशा अनेक भीमपराक्रमांचा बोलबाला या संबंध स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. आर्यन काठेनं तात्काळ कमबॅक साधण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे आलेला व्हाईट बॉल धावसंख्या काहीशी अतिरिक्त ठरताना पाहायला मिळते. फटका काहीसा फसतोय, तितका दमदार झेल संकेतच्या माध्यमातून पकडलाय. लागलेला अजून एक करारात दे धक्का, झटका क्रमांक 5. अगदी सैतापाकाच्या महिन्यामध्ये यंदाचा मान पनवेल कोलीवाडा या कोलीवाड्याला पाहायला मिळतो आणि आईची जत्रा अगदी काही दिवसांमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि भाविकांच्या माध्यमातून कारले डोंगरी मोठी आपल्याला भाविक गर्दी पाहायला मिळेल. अगदी गोलंदाजीचा विचार केला तर अतिशय धाकटरित्या ही गोलंदाजी साकार झाली आहे. आर्यन काठे अगदी एकूण 4 चेंडूगणिक फलंदाजांना बाद करण्याचं हे यश जर पाहिलं
2 वाईट बॉल, परंतु 3 खेळाडू इथे मात्र माघारी परतलेत. नेक्स्ट बॉल, आर्यन तयार. हो, अगदी विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून राहिलाय, परंतु आलेला अजून एक डॉट बॉल, काहीच दबाव तंत्र इथे छेडलं जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु सध्या घडीला 21 धावा 5 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते SBCC उमरोली कर्जत या संघाची. नेक्स्ट मॅच जावले विरोधात शिवकर. दोन्ही संघनायक त्वरित टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये प्रस्थान करायचं आहे. हो, पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल हा दबाव छेडतोय आणि अगदी P1चे पहिलं षटक पाहिलं अतुल काठेचं, जिथे 4 धावा, प्रमोद पावशेनं धावा दिल्या 13 आणि या षटकागणिक जर धावा पाहिल्या तर निश्चितच हॅलो. तर उमरोली कर्जत हा संघ इथे खेळतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांचे बिग सपोर्टर्स या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. सन्माननीय प्रसाद पवार आणि त्यांचे सुपुत्र आरुष प्रसाद पवार, अमित पवार जे छकडेवाले आहेत ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. विश्वास मुंडे असतील, या सर्वांच्या वतीने उमरोली संघासाठी शुभेच्छा आल्या आणि स्पर्धेसाठी त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला, यानंतरची जे लढत आहे, दोन्ही टीम कॅप्टनला सूचना आहे की आपण लगेचच उपस्थित राहा. जावले आणि शिवकर. टॉससाठी आपण प्रस्थान करायचे. 21 धावा 5 गडी बाद. सुरुवातीची 3 षटकं पाहिली, 13 धावा खर्च करताना पाहिल्या अतुल काठे आणि प्रमोद पावशेच्या माध्यमातून. अगदी अतुलनं 4 धावा दिल्या, प्रमोद पावशेनं 9 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये एकूण 13 धावा बनताना पाहिल्या. तिसऱ्या षटकापर्यंत 21 धावा बनल्या, परंतु अजूनपर्यंत 2 षटकांचा खेळ हा इथे शिल्लक आहे. अगदी इकॉनॉमिकल स्पेल हा साकार झाला. या स्पर्धेचा निच्चांक जर पाहिला तर लो चेसिंग 28 हे आपण समीकरण पाहिलं आणि या स्पर्धेचा उच्चांक पाहिला तर 78. आई गावदेवी 11 खानावी या संघानं बाजी मारली होती. सर्वाधिक उच्चांक धावसंख्या या संघाची राहिली, परंतु सध्या घडीला जर पाहिला तर गोलंदाजीचा काहीसा आपल्याला बोलबाला पाहायला मिळतो. अगदी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक खानाव संघाचा वंडर बॉय प्रतीक पाटीलच्या माध्यमातून पाहिले. 18 चेंडूमध्ये 60 धावा. इथेही अगदी रॉयल थाट अजमावायचा यष्टांच्या मागे. अजून एक धमाकेदार झेल, अजून एक खेळाडू बाद. जबरदस्त आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला टायमर पाहायला मिळतो आणि सध्या घडीला ही यंत्रणा गुड्डूच्या माध्यमातून पूर्णपणे हाताळली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये हा टायमर कुठल्याही स्पर्धेमध्ये लागायलाच हवा, कारण अनेक संघांच्या माध्यमातून हा हलगर्जीपणा केला जातो. टॉससाठी वारंवार कॉल केला जातो, त्यानंतर सुद्धा काही संगणक येत नसतात. त्यामध्ये आयोजकांना एक मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. डे नाईट हा फॉर्म्युला जेव्हा आखला जातो, जेव्हा सुरुवातीची जी मॅच असते वेळेनुसार आपण दाखल व्हायलाच हवं, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये ही मोठी शोकांतिका आहे. डीजेवाले येतात, कॉमेंटेटर येतात, त्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी ही शाबूत असते. सर्वात अगोदर येतो निश्चितच आमचा स्कोरर आणि त्यानंतर पिच मेकर असतील यांची आखणी ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये खूप योग्यरित्या आखली जाते, परंतु संगणक येत नाही आहेत. ही मोठी डोकेदुखी आहे. लवकरात लवकर यायला हवं, कारण जर तुम्ही लवकरात लवकर आला तर रात्री तुम्ही लवकर घरी जाल. कारण डे नाईट हा फॉर्म्युला जेव्हा आखला जातो 11:30, 12, 1 पर्यंत स्पर्धा ही समाप्त व्हायलाच हवी. अजून एक विकेट इथे गारद होतोय. एकूण फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 7 फलंदाजांना माघारी यावं लागतं 21 या धावसंख्येवर. धावपुस्तकावरती 7 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. इकॉनॉमिकल स्पेल हा प्रत्येक गोलंदाजाकडून साकार होत असताना साहिल दरेनं आपली फाईल ओपन केली आहे, ज्यामध्ये 2 विकेट्स ज्यानं डाउनलोड केलेत.
साहिल दरे आपला दरारा पूर्णपणे पेशकश करतोय. रनआउटच्या माध्यमातून एक खेळाडू आपण माघारी परतताना पाहिला, जिथे भावेश लोंगलेला मात्र माघार घ्यावी लागली. त्यानंतर सातत्याने विकेट कोसळल्यात. ही मात्र सर्वात मोठी डोकीदुखी आहे. शांत डोक्यानं सध्या घडीला SBCC उमरोली कर्जत या संघाला खेळी ही साकार करावी लागेल. सन्मानजनक धावत संख्येकडे जर या संघाला प्रस्थान करायचं असेल तर आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट इथे सोडावे लागतील. आणि ती भूमिका सध्या घडीला गणेश घारे असेल आणि त्यानंतर भावेश लोंगले या फलंदाजांना इथे हा कारनामा प्रस्तावित करावा लागेल. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, अजून एक विकेट. वारंवार विकेट कोसळण्यास सत्र जारी आहे, खरं गोलंदाजी तशी भारी आहे. अगदी राहुलचा विचार केला तर यष्टांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं. आणि त्यानंतर कुणालनं 2 आणि राहुलनं 2, एकूण 4 झेल हे यष्ट्यांच्या मागे कुणाल आणि राहुलच्या माध्यमातून हे पकडले जात आहेत. ही सुद्धा यष्टीरक्षकाची भूमिका खूप उपयुक्त ही साकार झाली आहे. साहिल दरे घातक बाणा गोलंदाजीच्या माध्यमातून त्यानं पेशकश केलाय. 4 चेंडूंचा भेदक मारा, एकही धाव त्यानं खर्च केला नाहीये. आणि सध्या घडीला या गोलंदाजाचा आपण डंका पाहतो, परंतु 8 फलंदाज बाद झाल्यानंतर उमरोली कर्जत संघाला धावा बनवाव्या लागतील. सेकंड स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग दाखवण्याचा आपण प्रयत्न पाहू शकता. तत्वर अगदी एक धाव जलद गतीनं इथे परिपूर्णपणे प्राप्त होते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल. 8 गड्यांची कत्तल, 22 धावपटलवरती आणि चतुर्थ षटकातील अजूनपर्यंत इथे एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल, ओहो, घातकरित्या हा चेंडू सफर केला जातो. जोरदार अपील, परंतु आलेला अजून एक डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. आणि धावा जर पाहिल्या धावपटलावरती 4 गडी बाद 22 टीम SBCC उमरोली कर्जत. सबसे ग्रेट प्रभाकर शेठ, सबसे ग्रेट परेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण वेगळा डंका पाहतो, ज्यामध्ये जर्मन अमन ब्रिगेड व रियांश 11 क्रिकेट संघ वलभ संघातील सर्व साथीदार सहकारी खेळाडू यांच्या साथीनं स्वर्गीय SS पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाचा एक वेगळा थाट प्रकाश होतातील डे नाईट क्रिकेटचे हे सामने मिनी वानखेडे मैदान वलभवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिनी वानखेडे मैदान वलभ नेहमीच वेगळ्या दर्जाची स्पर्धा या परिभागामध्ये सातत्याने आपण घडताना पाहतो. आणि इथे वलभमध्ये क्रिकेटची एक वेगळी श्रीमंती तुम्हाला पाहायला मिळेल. रॉयल थाटामध्ये या स्मृती चषकाचा आगाज आहे. ओहो, अगदी स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. हलवार पद्धतीने पुन्हा एकदा एक धाव इथे प्राप्त होते. आलेला पुढील गोलंदाज जितेश पावशे या गोलंदाजाचा वापर पाहायला मिळतो. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 सानवी स्पोर्ट्स नितळस स्वर्गीय अभि यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. एक हरवणारी खेळाडू नितळसनं गमावलाय. नेक्स्ट बॉल, गोलंदाज जितेश. हो, अगदी पॅडल स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहिलं आलेला अजून एक डॉट बॉल. ही सर्वात मोठी डोकेदुखी. पाठोपाठ जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूगणिक एक धाव या गोलंदाजाकडून पूर्णपणे साकार होताना पाहिली. 23 धावसंख्येवरती ही आपण दरमजल पाहतो. 8 गडी बाद झालेत आणि या संबंध स्पर्धेमध्ये 2 संघ ऑल आउट होताना सुद्धा आपण पाहिलेत. अगदी बेधुंद करणारी गोलंदाजी नितळस संघाकडून साकार होत असताना लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होती. हलवार पद्धतीनं कासव छाप पद्धतीनं झिकझॅक फटकेबाजी आखण्याच्या प्रयत्नामध्ये आपण उमरोली या संघाला पाहिलं.
परंतु सध्या घडीला ही धावसंख्या काहीशी शांत आहे. SBCC या नावानं उमरोली कर्जत या संघाचा आपण अनेक स्पर्धेमध्ये डंका पाहिलाय, परंतु सध्या घडीला काहीशी स्मशान शांतता. शांतीत क्रांती अजमावायची आलेली अजून एक विकेट, झटका क्रमांक 9. तर टेंबोडे गावच्या सन्माननीय अमित मस्कर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेमध्ये जॉईंट होतो. 9:23 होत आहेत आणि या रात्रीमध्ये सुद्धा अगदी पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी येत असतात. हे आयोजकांचं यश आहे. वल्लभमध्ये आल्यानंतर VIP डायजवरील जे आपण VIP कोच पाहतो हे कधीच रिकामे नसतात संदीप सर, कारण ही पोच पावती आहे या संबंध आयोजकांची. एक दमदार बाणा या संबंध आयोजकांचा या परिभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, काउंटर अटॅक, अटॅकिंग बाणा आहे, चांगला फटका खेळ आहे, अगदी एकच. तर टेंबोडे गावचे सन्माननीय दत्ता म्हसकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या पहिल्या अंकातील अगदी सुधीर अगलावे सर आम्हाला माहिती देत आहेत, फक्त आणि फक्त चेंडू इथे शिल्लक असतील. या पहिल्या अंकातील फक्त एक, अगदी 25 धावा पुस्तकावरती आहेत. 9 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती जितेश पावशे नाम गोलंदाजा विरोधात अंतिम टप्प्यामध्ये हा चौकार उमरोली कर्जत संघाला ताकद देईल, बळ देईल, ऊर्जा देईल आणि या ऊर्जेनं उमरोली कर्जत या संघाला उत्तरार्धामध्ये गोलंदाजी साकार करावी लागेल. याही संघामध्ये ताकद आहे. अनेक नामवंत संघांना उमरोली कर्जत या संघानं धूळ चारली आहे. नेटवर्क हाय रेटिंग, कोणी ना त्याला करी हेटिंग, कोणी ना त्याला करी हेटिंग, कोणी ना त्याला करी हेटिंग. पर्सनॅलिटी आउटस्टँडिंग, स्वभाव त्यांचा लय केली, स्वभाव त्यांचा लय केली, स्वभाव त्यांचा लय केली. कधी जनतेच्या पुढं स्वतःच त्यानं पाहिलाय नाही प्रॉफिट, कधी जनतेच्या पुढं स्वतःच त्यानं पाहिला नाही प्रॉफिट. यस, धन्यवाद. तर आपण व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करेन प्रभाकर शेट आणि परेश शेट यांना की आपण या. तर अंकुश शेट या आपण देखील. सन्माननीय गुरुनाथ शेट भोईर आमचे कोलवाडीचे मान्यवर येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की आपण या. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. कोलवाडी गावचे सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व गुरुनाथ शेट भोईर यांचा हा सन्मान इथे होतोय. वेलात वेल काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर कोलवाडीचे माजी उपसरपंच दिनकर पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की आपण देखील यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आदरणीय दिनकर शेठ पाटील यांचा हा सन्मान होतोय. त्याचबरोबर कोलवाडीचे सन्माननीय बालाराम आगलावे, आमचे सुधीर आगलावे एक जबरदस्त स्कोरर आहेत. रायगडातील नामांकित स्कोररांच्या यादीतील नाव सुधीर आगलावे यांचे पिताश्री सन्माननीय बालाराम आगलावे यांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण पाहतोय जय हनुमान अमन ब्रिगेड व रियान्स 11 क्रिकेट संघ वलप आयोजित स्वर्गीय SS पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक पाहतोय. स्पर्धेचे शिल्पकार प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे यांचा सन्मान होतोय. याचबरोबर टेंबोडे गावचे सन्माननीय दत्ता म्हसकर इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की आपण या. सन्माननीय सुधीरजी टेंबे ग्रामस्थ मंडळ वलप यांचे शुभागमन झाले, आपले मनपूर्वक स्वागत.
तसेच पेंदरचे आमचे प्रकाश शेठ भुईर हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि अविनाश शेठ उलवेकर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सुधीर टेंबे हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इथे सन्मान होते आमचे दत्ता मस्कर यांचा. याचबरोबर अमित मस्कर यांना मी विनंती करेन या आपण अमित मस्कर यांचा देखील सन्मान केला जाईल. चला शिवकर आणि जावले टीम कॅप्टन या आपण लगेचच यायचं बघा. आलेत का? शिवकर आले, जावले टीम कुठे आहे? चला बेल नाही आहे. याचबरोबर अच्छा चला धन्यवाद. आणि आर्यन भोईर दैसर आणि राजीव गोंधली बामाली हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तसेच वलभच्या अमय पाटील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सुधीर टेंबे यांना विनंती करेन की आपण तर बालाराम गोटीराम पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. तसेच केशव टेंबे आणि सुधीर टेंबे उपस्थित मान्यवरांचा हा सन्मान सोहळा आपण इथे करतोय. यस धन्यवाद. तर थँक्यू सो मच संदीप पाटील सर, थँक्यू सो मच रोशन पाटील सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच पाहायला मिळतं मॅच क्रमांक 3, जिथे एका साईडला स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 सानवी स्पोर्ट नितलस आणि त्या संघासमोर फाईट करत असताना SBCC उमरोली कर्जत सेकंड सत्र, जिथे लक्ष पार करायचं टोटल 30 तसेच राजीव गोंधली यांना विनंती आहे बामालीचे की आपण आणि दैसरच्या आर्यन भोईर दैसरचे आर्यन आणि बामालीचे सन्मान राजीव गोंधले यांचा हा सन्मान होते. तर या बॉलवरती धाबा आल्या 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. 30 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नितलस टीमला सलामीची जोडी सध्या साहिल दर्यानं प्रतीक सांगडे ही सलामीची जोडी खेलपट्टीवरती पाहताना बॉलिंग ट्रॅकवरती साहिल लोंगले हा गोलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज धक्का पहिला बॅटिंग करत असताना नितलस टीमला फलंदाज मैदानातून बाहेर प्रतीक सांगडे. तर याचबरोबर वलवली गावचे सन्माननीय शिवन पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हरिभक्त पारायण शिवनसेठ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व अतिथी मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिला धक्का पहिली विकेट मैदानातून बाहेर झाल्या. फलंदाज प्रतीक सांगडे हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पहिला पूर्वार्ध पाहिलं जिथे अगदी चांगली गोलंदाजी, 5 गोलंदाजांना अगदी 100% योगदान दिलं, जिथे अवघ्या 29 ताब्यावरती रोखलं. बॅटिंग करत असताना उमरोली कर्जत टीमला 30 ताब्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरले सध्या नितलस संघ. टोटल पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या अखेरीस 1 धक्का लागला. बॅटिंग करत असताना नितलस टीमला फलकाबधी धाबा पाहिल्या
तर संघ जाऊन पोहोचलं 3 या आकड्यावरती. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी करण्याचा प्रयत्न झाला, जिथे सिंगल धावेला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 4 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सेकंड सत्रामध्ये सध्या उमरोली कर्जत संघ करता. जरी 30 बॉलमध्ये 30 धावा डिफेन्स करायचे असतील तरी देखील आमचं मेहनत, आमचा संघर्ष मॅचमध्ये पाहायला मिळाला. तोच उत्तम उदाहरण दाखवत असताना साहिल गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. सुपर बॉल. अगदी फलंदाजाला या बॉलवरती शांत ठेवलाय. अंतिम बॉल निर्धाव फेकला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना निखिलस 4 या आकड्यावरती. षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी चांगली गोलंदाजी आपण साहिलची पाहिली, जिथे P1च्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यानं 1 धक्का बॅटिंग करत असताना निखिलस टीमला दिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गणेश घारे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज अतुल काटे इन ॲक्शनमध्ये. स्लोवर बॉल. चेंडूचं लाईन मिरिट पाहिलं आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. कव्हरच्या दिशेनं चेंडू डीपला निघून चालला. साहिलच्या अतुलच्या बॅटमधून हा पहिला चौका. तर बघा, यानंतरची लढत असे शिवकर वर्सेस जावले आणि या स्पर्धेचा नियम आहे इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टनना उपस्थित राहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी शिवकर संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. जावले संघाचा कॅप्टन नसल्या कारणाने कारण सामना देखील सुरू झाला आहे, तर शिवकर संघाला टॉसविन या स्पर्धेच्या नियमानुसार देण्यात आलेला आहे. तर शिवकर संघ तुमचा निर्णय कळवा आणि यानंतर लगेच सामन्याला सुरुवात आपल्याला करायची आहे. पुढचा बॉल. आडव्या बॅटचा वापर केला. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. थक्का दुसरा बॅटिंग करत असताना निखिलस टीमला अतुल काटे. बॅक टू द पवेलियन. दुसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. चांगली गोलंदाजी करतोय सध्या या मॅचमध्ये गोलंदाज गणेश घारे हा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर सेकंड बॉल आपण निर्धाव पाहिला आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट आले, जिथे हा दुसरा धक्का. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. 30 धाव्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरल्या निखिलस संघ आणि तो लक्ष पार करीत असताना अडचणी निर्माण करतोय सध्या सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना उमरोली संघ. नवीन फलंदाज मैदानावरती राहुल काटे सध्या मैदानावरती इन झाला. टीमच्या रणनीतीनुसार आता फलंदाजी करावी लागेल. लक्ष मोठं नाही आहे, मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय सेकंड सत्रामध्ये. उमरोली संघ फुलटॉस बॉल प्रहार केलाय. बाकवास कव्हर लेगला हा फटका एक्झिक्यूट केलाय. यस, या बॉलमध्ये धावा मिळतील 4 राहुलच्या बॅट. लाईन पाहिली जाईल. ऑप्स्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज द वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतरच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला.
2 विकेट गमावल्या 2 धक्के आणि त्याच्यानंतर राहुल काटे सध्या मैदानावरती आणि तेवढाच चांगला खेळ. लेटकट केल्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली आहे गोलंदाज गणेश खारेनं आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. सलगचा पाहिलं तर यस निर्धाव चेंडू वेगळा. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केला गणेश खारे. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज गणेश खारे समोर, फलंदाज पाहिलं तर राहुल काटे. वेगवान बॉल, भन्नाट वेग होता, पुश करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि इथे या बॉलवरती पाहिलं तर धावाले सिंगल. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचल्या टोटल 14 या आकड्यावरती. लेग बाय सगळी बॅटकडे अंपायर, बॅटकडे यस. वल्लभ गावाची आणबान संजोग दादाची त्यांना साथ, जोडीचे सारे झालेत सारे 15-69 नंबर वाल्याचं पनवेल शहरानं हाय थाट. गाड्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ बघा लाखाच्या होतारात. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट, असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. टँक चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये दावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. मागील 2 षटकाची सरासरी पाहिली, 7च्या सरासरीनं धावा जमा केल्यात. अजूनही पाहिलं तर अर्धा प्रवास करायचा, येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजूनही 16 धावेंची गरज आहे. मॅच शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच अगदी तासन तास पाहायला मिळेल. संघर्ष करतो सध्या उमरोली कर्जत संघ. षटक तिसरा, पहिलाच बॉल हलक्याताना पुश केला. पुश करो खुश रो हा सध्या मंत्र जपला. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, यस फलंदाज रनआउटचा शिकार. हा धक्का लागले. तिसरा फलंदाज राहुल काटे बॅक टू द पवेलियन. रनआउटचा शिकार झाला सध्या राहुल काटे. गरज होती का दुसऱ्या धावेची, हा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण की विकेट वाचून आता खेळ करावा लागेल जिथे लक्ष मोठं नाही आहे. जर अशा रीतीनं विकेट गमावलं तर प्रेशर दबाव टाकेल. गोलंदाजी करत असताना उमरोली कर्जत संघ अगेन्स्ट केलेल्या नितलस संघावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली जिथे राहुल काटेची विकेट पाहिली. तिसरा धक्का नितलस टीमला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. अजूनही 15 धावेंची गरज मॅचमध्ये बॅटिंग करत असताना नितलस टीमला. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकासाठी दिनेश पावशे हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 3 विकेट मैदानातून बाहेर गेला. थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या उमरोली संघ करतो अगेन्स्ट केणाऱ्या नितलस संघावरती. फलंदाज दिनेश पावशे आणि साहिल दरे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्षल लोंगरे. कट करण्याचा प्रयत्न, हलक्यातून ड्राईव्ह केला. पॉईंटमधून चेंडू निघून चाललाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत दब्बलला प्राधान्य दिलं. या बॉलवरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. सिंगल दब्बलनं देखील काम बनवू शकते, मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी केली जाईल बॅटिंग करत असताना नितलस टीमच्या माध्यमातून. 2 धाबाला समीकरण पाहिलं तर 16 मध्ये 13 धाब्यांची गरज. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑफसाईडला. लांब द कार्पेटचा फटका. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त सिंगल धाव. एकेरी धाबेला प्राधान्य संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यामध्ये 15 मध्ये करायच्यात 12. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज दिनेश पावशे. साहिल आलाय. इथे अजून एक फलंदाज बाद. धक्का 4था.
मॅच मध्ये पलटवार करतोय सध्या गोलंदाजी करत असताना उमरोली कर्जत संघानं चौथा विकेट मैदानातून बाहेर झालाय. काय मॅच मध्ये पलटवार करतोय. जरी 30 धावा डिफेन्स करायचे असतील तरी देखील भरपूर चांगला संघर्ष मॅच मध्ये उमरोली टीमचा पाहायला मिळतं. 4 विकेट मैदानातून बाहेर झालेत. 18 या आकड्यावरती नितरज संघ येणारे 14 बॉलनं 12 धाब्यांची गरज. सामना सोडायला तयार नाही आहे. शेवटपर्यंत अगदी चांगली लढाई तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. उमरोली टीमची कौतुक करायला हवं गोलंदाजाचं. ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं गोलंदाज साहिल लोंगलेनं, त्याच्यानंतर गणेश घारे या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली आणि त्याच्यानंतर हर्षल लोंगले हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. तिन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान देण्याचा प्रयत्न सध्या या मॅचमध्ये केल्याची ते प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या नितरज संघावरती केला. नवीन फलंदाज मैदानावरती कुणाल काटे. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. जडमध्ये हा बॉल डिलिव्हर केला, हलक्यात ड्राईव्ह केलाय. इथे या बॉलवरती पाहिले तर सिंगल दाब आल्या. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जाते. याचं कारण आहे की गोलंदाजी अगदी टिचून मारा करतो सध्या उमरोली संघ. टी फॉर टॅड जसं तसं उत्तर दिलं जातं. तो मात्र उमरोली टीमच्या माध्यमातून या षटकाचा विचार केला तर हर्षलनं 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये 1 विकेट. समोर फलंदाज पाहिलं तर दिनेश पावशे. शेवटचा अंतिम बॉल आहे, गोलंदाज तयार. हलक्यात ड्राईव्ह केलं, हे करावं लागेल. सिंगल डबल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला, थ्रो अचूक होती आणि 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट झाल्या. जर अशा चुका केल्या ना तर कदाचित या स्पर्धेतून बाहेर होईल उमरोली संघ. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक गोलंदाजाला 100% कमिटमेंट, 100% योगदान द्यावं लागेल, तेव्हाच हा सामना जिंकू शकता. षटक तिसरं समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला टोटल 21 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 12 बॉल आणि अजूनही 9 धाब्यांची गरज आहे. अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते टन. अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते टन. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, खऱ्या अर्थाने एक जबरदस्त शिवव्याख्याते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ॲडव्होकेट सन्माननीय आमचे विवेक भोपी यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. येणारे 12 बॉलनं 9 धाब्यांची गरज. काय मॅचमध्ये संघर्ष केला उमरोली टीमनं. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. मॅच मध्ये मेहनत, मॅच मध्ये संघर्ष करता. येणारे 12 बॉलमध्ये 9 धाब्यांची गरज. बॅटिंग करत असताना नितरज टीमला जिथे 30 बॉलमध्ये 30ची गरज होती, 18 बॉलमध्ये खर्च केला 21. आता 12 मध्ये वाजवायच्यात 9. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. तर वलभचे सन्माननीय रोशन पाटील आणि सतीश पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. येणारे 12 बॉल 9 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय लोंगले. याच्यावरती विश्वास ठेवून त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी आता करावे लागेल. 12 मध्ये 9 वाचवायच्यात ना, आता हा षटक अगदी टर्लिंग पॉईंट षटक फेकावा लागेल. समोर फलंदाज पाहिलं तर कुणाल भोईर. फटका चांगला कॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. कुणालच्या पाठमधून आलाय चौकार. मॅच करतोय कुलनी. सामना आता इथे सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना सध्या नितरज संघानं संघ जाऊन पोहोचला 25-25 या आकड्यावरती. येणारे 11 बॉल आता गरज मॅच मध्ये अजूनही पाहिलं तर 5 धाब्यांची. 11 मध्ये 5. मॅच मध्ये आता पूर्णपणे पकड मजबूत केल्यानं विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे नितरज संघ. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. ओव्हरथ्रोचा दावा या कर्दनकर राहतील आणि या सीते घडलं काय तर आलाय चौकार.
चला क्षेत्रशी सजून घ्या. स्कोर आता लेवल झाला 29. 29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही एक धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. रॉयल थाट हा आयोजन सोहळा आपण आज मिनी वानखेडे वल्लभच्या मैदानावरती ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि तेवढीच चांगली मॅच आपण एन्जॉय करतोय. एका साईडला उमरोली कर्जताना त्याला फाईट करतोय. मॅच मध्ये नितीलच एक धावेची गरज. गोलंदाज तयार. अलक्याताना पुश केलाय आणि इथे विनिंग फटका सामना जिंकला. अभिनंदन टीम नितीलस. हार्ड लक. उमरोली संघ दूरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये आला. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला देखील पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. चला आपण काही सन्मान सोहळ्याकडे बोलणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय पाहुणे हॅलो. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ज्यानं अगदी वैयक्तिक चांगली गोलंदाजी केली. तब्बल 3 विकेट त्याच्या नावावरती राहिला तो गोलंदाज साहिल दरे ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. यस, तर आम्ही 7 सेट पाटील वलवल यांचा पण शुभ सन्मान इथे करतोय. आणि मी विनंती करेन एक रायगडातील टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव सन्माननीय साहिल लोंगळे याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ISPL सारख्या